ये ना तू बोल ना तू तुझं माझा अल्लाह म्हणजे पळून गेलो त्या घरावरती दगड पण फेकली खूप साऱ्या जणांनी आणि कसं कसं आम्ही तिथून सो बघा कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं आणि कसं वाटलं आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून आणि तू माझे दिला करशील काय प्रपोजल एक्सेप्ट करशील काय माझं सरनामा लावशील काय तुझे तू हेच करत बसणारेस का? किती दिवस असं बाहेरमध्ये घालणारेस? ह्या दोन पोरांनी टाळ्या वाजवल्या म्हणून स्वतःला खूप मोठा सिंगर समजतोस? हे बघ, जर तू तुझ्या लाईफमध्ये दोन सिरियस नसशील तर मला विचार. आणि आता कळालं असेल धोकेबाज कोण आहे. सुरुवातीला ही रिग्रेट करून परत येते. त्यानंतर सोनालीचा ऍक्च्युली प्रेम नाही नीटवर, पण तो प्रेम समजून हिला रिजेक्ट करतो. बट कोणालाच कोणाचं प्रेम भेटत नाही. सगळ्यांचे प्रेम इथे खोटे होते. बट तशीच काही थीम होती. हा हिचं प्रेमच नव्हतं. बट येस जुटाकाळ आता आउट झालेला आहे. तर भरभरून प्रेम द्या. ओव्हर टू धोकेबाज 1 अँड धोकेबाज 2. वेलकम सर्वांना जे आता आले आहेत. सर्वांना वेलकम वेलकम. पुण्यावरून आलेले आहेत आदित्य दादा वेलकम, अक्षय दादा वेलकम अँड सानिका बनी आलेली आहे आपली. प्रियंका पण आलेली आहे. वेलकम प्रियंका, साक्षी, प्रतिभा जोशी, नाना देखोळ. मी आदित्यला विचारले की त्यांनी जेव्हा अगोदर पोस्टर बघितला होता त्यावेळेस तुला काय वाटलं कोण धोकेबाज असेल? म्हणजे गाणं बघितल्यानंतर तुझं काय प्रेम झालं की सेम होतं कसं वाटतं? गाणं बघितल्यानंतर मला असं वाटलं की इतर रिअल सिच्युएशन हे तर सारखंच घडतं. असं सगळ्यांच्या लाईफमध्ये असं घडतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं होतं. नाही माझं काय असं नव्हतं. माझं जरा डेंजर होतं. हा नीटला सगळं माहिती आहे. पण ही एकदम रिअल वाटली. पण खरंच मजा आली. सगळ्यांची ऍक्टिंग निक आणि श्रद्धा तर पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे ते भारीच करतात. पण सोनालीला ऍक्टिंग करताना बघून मस्त वाटलं. तुला वाटलं पोस्टर बघितलेला अगोदर तेव्हा काय वाटलं आणि आता गाणं बघून काय वाटलं कोण धोकेबाज होतं? माझं तर मध्ये जी आता आहे तिला धरून ठेव. ती पण नाही ती पण. आणि मी ज्यावेळेस प्रोमो पाहिला होता त्यावेळेस मी सोनालीला फोन करून होतो की मला खरंच प्रोमोमध्ये सोनाली खरंच लय भारी वाटली होती. म्हणून तिला फोन करून म्हणतो तू खरंच सिंगिंगमध्ये तर पाठ लावून ठेवली तिने सगळ्यांची. आता ऍक्टिंगमध्ये पण मार्केट आम्ही इथून मागूनच घेतलं बाबा. प्रतिभा प्लीज कम ऑन स्टेज. ठीक आहे मी याच्या डोळ्याला पट्टी बांधतो. हॅलो गर्ल्स लाईन मध्ये उभे राहा प्लीज. बघू आता येतं किती सच्चा प्यार आहे. कोणाचा हात आहे मामा? हा मुलीचा आहे केस कर ना तू. नाही हा मुलीचा हात नाही काय गेलं की डायरेक्ट मी बोलतो ना आले का सेफ हा हा मुलीचा हात. अरे मला माहिती मुलीचा हात आहे. नाव नाव सांग. तू वरती काय चाललाय? हात पकड ना. हात कुठे आहे? कुठची मस्त रिंग घातलाय ओके मस्त मस्त. अरे हात पकडून घेऊन जाणार काय? ऍक्शन दे. तो माझा रोल पण वाढत गेला आणि असं काही गाणं झालं. त्यामुळे तुमच्यासाठी जसं ते सरप्राईज होतं तसंच माझ्यासाठी सुद्धा होतं. आणि
आणि एकंदरीत खूप मस्त एक्सपिरियन्स होता कारण 2 रिस्पॉन्सिबिलिटीज मला सांभाळायच्या होत्या ॲज अ सिंगर सुद्धा आणि थोडंफार काम केलं त्याची सुद्धा. सो खूप मजा आली. खूप छान खूप छान. निकला किती कानाखाली माझ्या किती टेक आहे. आई शपथ बिचाराला इतकं मारलं मी म्हणजे टेक येत होते तरी वेगवेगळ्या अँगलने घ्यायचे किंवा कधीतरी एकदम टेक मिस झाले त्याच्यामुळे मी ऑलमोस्ट किती रे 6-7 वेळा मारले असेल 6-7 वेळा त्याला मारले विचार कळलं का तुझं? एक्सपिरियन्स झुटा प्यारला माझी बायको नंतर पुन्हा एकदा तुम्हाला श्रद्धा झुटा प्यारला. दुसऱ्या प्रोडक्शनसाठी दादाने बनवलेला ते आपल्या प्रोडक्शनसाठी नव्हतं बनवलेलं झुटा प्यार सॉन्ग आणि लाईन फक्त ऐकवलेली तर दादा बोलला हे जर का सॉन्ग आपण केलं तर खूप भारी होईल आणि दादाला पण बोललो की हा एकदम म्हणजे मचून टाकू आणि लीड पण तेव्हा ना कोणतरी दुसरी होती श्रद्धा पण नव्हती नंतरला मग श्रद्धा ऍड झाली आणि मग नंतर सोनाली पण नंतरला ऍड झाली तर येस ऍज अ सिंगर म्हणून तो कॅरेक्टर ते तुम्ही आहेच सिंगर केवळ वादन तिथे आले नाही तर प्लीज दोन लाईन्स प्लीज 2 लाईन्स झुटा प्यारच्या. मधून गेलो गोवंडी करतो रडतो मी झुरतो मी तुझ्यासाठी आज गराणी ये ना तू बोल ना तू तुझं विरजम कसा मी सोनी प्रेमात झालो सायको जगाला हे दिसतोय ना धोका तू देतेस काय तो प्यार मला करशील ना बदलूंगा राहूंगा खुशी का नया सवेरा होता तिकडे गेल्यावरती जेव्हा रोहित दादाने एकदम स्टोरी सांगितली आम्हाला की अशी अशी स्टोरी आहे दादा आणि मीच होतो तेव्हा आणि नंतर मग आम्ही सोनालीला जाऊन बोललो की तू पूर्ण अर्ध्या गाण्यामध्ये आणि सोनाली जेव्हा म्हणजे एक दिवस आम्ही पूर्ण शूट केला श्रद्धा आणि मी ते झोपडपट्टीमध्ये जाऊन आणि त्यानंतर मग एक दिवस तिने पूर्ण रेस्ट केली आणि सोनालीने पूर्ण काम केलं आणि त्याच्यामध्ये मी रोहित दादाला एवढंच बोलायचो की मी कधी झोपणार मला कधी रेस्ट भेटणार पण दादा बोलला तुझी एकदम घासून घेणार कारण का तुला रेस्ट नाही कारण का तू म्हणजे ऑनस्क्रीन तुला असायलाच पाहिजे म्हणजे तू दिसणारच आहे पूर्ण गाण्यामध्ये तुझं काय असं नाहीये तर खूप मजा आली आणि तिकडे सेटवरती पण खूप सारे हंगामे झाले तिकडे झोपडपट्टीमध्ये म्हणजे त्यांना फोटो काढायचे होते माहित नाही प्रॉब्लेम 2-3 आले की गाडीच्या इथे पूर्ण सगळ्यांनी घेरून ठेवलेलं प्लस आम्ही ज्या घरात म्हणजे पळून गेलो त्या घरावरती दगड पण फेकली खूप साऱ्या जणांनी आणि कसं आम्ही तिथून निघालो आणि खूप भारी एक्सपिरियन्स होते ते थोडे करूनच सांगेल मी सगळं काही होतं फक्त आम्ही नाशिकमध्ये शूट झाला माझी बायको सुद्धा नाशिकमध्ये झालेला फक्त एरिया वेगळे होते पण पब्लिक सगळी आपलीच होती खूप मजा आली सोनाचं पहिलं ऍक्टिंग मला सॉन्ग माझ्यासोबत आहे हे मला खूप भारी वाटतं आणि सॉन्गला भरभरून प्रेम मजा आली सॉन्ग शूट करताना की नाही जाईल गाणं मी बोलत आहे मला थोडंसं वाटत नाहीये जाईल म्हणून बट तो मला नेहमी सांगत असतो संकेत की नाही जाईल तू टेन्शन नको जाईल आणि यस आम्ही दरवेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो हा गाणं सुद्धा काहीतरी डिफरंट आहे आणि बनी पाठवती गाडी सो ती सुद्धा इथेच असते पिऊ
अगेन पार्ट ऑफ द फॅमिली, ते सगळे पार्ट ऑफ द फॅमिली ना सोडून क्षितिजा थँक्यू सो मच आल्याबद्दल. रसूजी नेहमी आमच्यासोबत असतात. निनाद आलेला आहे ज्यांनी हे सुंदर फोटोज काढलेले, जे कालच आम्ही फोटोशूट केलाय. काल रात्री एडिट करून आम्ही हे पोस्टर्स बनवले भूषण आणि दिवीने. तर त्यांचं त्या दोघांबद्दल भरभरून बोलणार आहे. संजना आलेली आहे. संजना नेहमी सपोर्टिव्ह आहे. माझं पहिलं सुपरहिट गाण्यांमध्ये जे सुरुवातीची गाणी आहेत ती संजनाची 2 गाणी आहेत, गोमू असेल किंवा पोरी तुझे नादा. आई माऊली माझ्या चॅनलवरचं ते पहिलं सॉन्ग आहे, ते सुद्धा संजना त्याच्यात होती. थँक्यू सो मच संजना आल्याबद्दल. सेजन आली आहे, सेजनचं मनापासून धन्यवाद. मम्मी आहे, माझी ताई आहे, बापू आलेले आहे. संजू चंद्रकांत अकॅडमी, म्युझिक अकॅडमी त्यांनी याचं कोर्स केलं, त्यांचं स्वागत आहे. आणि खूप तिच्यासोबत आता काम केलं आम्ही माझ्या गोविंदमध्ये. आणि सानिका आलेली आहे आणि साक्षी साक्षी सुद्धा आलेली आहे. सानिका आलेली आहे, त्यांचं स्वागत आहे. नाशिकची पूर्ण टीम आहे. प्रियंका आलेली आहे. हिला खूप पहिल्यापासून आम्ही बघतो, खूप छान व्हिडिओज असतात तिथे. प्रियंका आलेली आहे, तिच्यासोबत तिथे फ्रेंड्स आलेले आहेत. आणि त्यानंतर मागे रितेश 1 मिलियन झालेला माणूस आलेला आहे. आणि प्रतिभा कुठे गायब झाली का? प्रतिभा आणि दीपक दिसला. प्रतिभा पार्ट ऑफ दी फॅमिली, नाव द्यायची गरज नाही. सागर शिंदे ओके, उद्या सकाळी 10 वाजता त्याचा प्रोमो लॉन्च झालेला आहे. माझा मल्हार तूच बोलत 4 वेळा शूट करून आणलं. ओके, ते पण खूप छान शूट झालं. मी बघितलं गाणं, खूप सुंदर गाणं आहे. माझा मला घटक टीजर उद्या लॉन्च होत आहे, सॉन्ग लॉन्च होते. ओके, येत्या 25 तारखेला टायमिंग चेंज होत राहतात, पण 25 तारखेला होत आहे. आणि मेन सॉन्ग राहिलं आदित्यने सांगितलं. आम्ही आता रील्सला कोलॅबोरेशन करतो, आम्ही युट्यूबला ओके विजय सोबत त्यांनी कोलॅबोरेशन केले मराठी म्युझिक टाव. सो ऑल द बेस्ट या प्रोजेक्टसाठी. आणि वेळेवर आलास हे लक्षात तुम्ही पण करा. पाठीमागे आहे. इथे सर्व फोटो सेशन्स करत आहेत आणि पूर्ण लॉन्च झाला. खूप मस्त होता, खूप मजा आली इथे. माय गॉड, एस प्रोडक्शन काय पुढे पुढे आमच्या गाण्याला आत्ताच 10 मिलियन झालेले आहेत. तर थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. आणि असंच प्रेम असू द्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि लवकर न्यू सॉन्ग येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही रेडी राहा. एक्साइटेड गाईज. प्रियंकाचं अजून शूट चालू.
प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नसेल आवडलं तर आणि मला dislike करा. मला इंस्टाग्रामवर फॉलो पण करा. Latest मला पण फॉलो करा इंस्टाग्रामवर PU_971. आणि जरा दाखव ना आमचं रील कोण काढते ते पण दाखव जरा. हे दाखव जरा कोण रील काढते. 1 मिलियन रितेश तो आमचा रील काढतो. डिमांड वही 6 बाय बाय. तर श्रद्धाचं आणि निकचं आणि सोनालीचं नवीन सॉन्ग आलंय झुझा प्यार. सो बघा, कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला सॉन्ग कसं वाटलं आणि खूप शेअर करा. सॉन्ग खूप छान आहे, लवकर जाऊन बघा. येस. आणि श्रद्धा पण ते आता डॉल नाहीये. माझे हेअर्स नाही ना तशी. चॅनल मध्ये हाय हाय हाय. सॉन्ग कसं वाटलं सगळ्यांना? एकदम नक्की. भारी होतं ना. तर गाईज नक्की कमेंट करून सांगा की कसं वाटलं आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून. आणि खूप सारं प्रेम द्या, जसं माझ्या ब्लॉगला तुम्ही देता तसं हिच्या ब्लॉगला पण द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच निक.